या घडीची एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे। 400 कलाकारांच्या ढोल ताशाच्या गजरात महावादनाने दुमदुमले संगमनेर। आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक देशात वाढवा बाळासाहेब थोरात यांनी हे प्रतिपादन दिले आहे। तर आय लव्ह संगमनेर ही चळवळ संगमनेरची संपन्नता वाढवणारी आमदार सत्यजित तांबे यांनी हे प्रतिपादन दिलेले आहे। आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आय लव्ह संगमनेर लोक चळवळीने तालुक्याची संपन्नता वाढवण्यासाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून दिलं असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे। संगमनेर बस स्थानक येथे आय लव्ह संगमनेरच्या वतीने पारंपरिक वादकांचा महामेळावा व भव्य महावादन संपन्न झाले। यामध्ये तांडाव, रुद्र, एकलव्य, छावा, हिंदू राजा या ढोल पथकातील 400 कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे। थोरात तसेच डॉक्टर सुधीर तांबे, आयोजक आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, गिरीश मालपाणी, दिलीपराव पुंड, मैथिली तांबे, नितीन आबंग यांच्यासह आय लव्ह संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। हा तर पारंपरिक वाद्यांचा सोहळा संस्मरणीय सण असून यामध्ये युवक युवतींचा मोठा सहभाग आहे। सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सर्वांचे सण साजरे करतात। एकरूपता ही संगमनेर तालुक्याचे एक वैशिष्ट्य असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं आहे। शेवटचे 30 सेकंद बजा। बाकीच्या ढोल पथकाच्या सदस्यांचं सुद्धा कौतुक। एकत्र आणून आज आपण एकरूप त्यांना केलेला आहे। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वाजवत असतं, ते फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो, संगमनेरात वाजवत नाही तर आपल्या देशामध्ये
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, वेगवेगळ्या ठिकाणी यांना वाजवायला बोलवलं जातं. त्या सगळ्यांना आज आपण इथे एकत्र आणून एकरूप केलेलं आहे. तर संगमनेरकर म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. आमचं ढोल ताशा पथक जरी वेगळं असलं तरी आम्ही संगमनेरकर म्हणून एकत्र आहे. आता ज्यांनी सलामी दिली त्या तांडव ढोल ताशा पथक, आता तांडव ट्रस्ट झालेला आहे, त्याचे संस्थापक अभिजितजी दिड्डी यांचं मी आय लव्ह संगमनेरच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. अभिजित, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही खूप छान या ठिकाणी सलामी दिलेली आहे. मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर अमितचं देखील स्वागत करतो. तुम्ही दोघंच आलेले आहे प्रतिनिधी, परंतु धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमरभाऊ कतारी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमरभाऊ, संगमनेरी तांडव ढोल पथकांना विनंती की महावादनाचा कार्यक्रम होणार आहे. टाळ्या वाजूया संगमनेरी तांडवसाठी. महावादन अतिशय चांगली सलामी त्यांनी या ठिकाणी दिली. धन्यवाद. मध्ये जे नागरिक आहेत त्यांना अगोदर बाहेर बाजूला घ्या. मागे सरकार, मागे. ढोल ताशा पथकातील वादकांसाठी जागा द्या. या महावादनामध्ये संगमनेर, तुम्ही संगमनेर जोरात म्हणा. आय लव्ह. एकमुखी आवाज आला नाही तुमचा. अत्यंत उत्साहानं आपण गणेशोत्सव संगमनेरमध्ये साजरा करतो आहोत. एक अत्यंत सामाजिक हा उत्सव असला तरी धार्मिक आणि सामाजिक आहे. सर्वत्र एकत्र आणण्याचा आहे.
लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला. यामध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीला गती देण्याचा होता, संघटन करण्याचा उद्देश त्यांचा होता. आणि म्हणूनच आपण संगमनेरमध्ये सर्वजण एकत्र येतो, सर्व समाज एकत्र येतो आणि या पद्धतीने हा उत्सव आनंदाने साजरा करतो. धार्मिक भावनेबरोबर एक सामाजिक एकोप्याचं वातावरण निर्माण करण्याचं काम यामधून होत असतं. यावेळेस अभिनव उपक्रम आपण केलेला आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून. म्हणजे हे सर्व ढोल जे आहेत एक आपल्या संस्कृतीचं एक नवं असं निर्मिती आपल्याला यामध्ये दिसते आहे. पारंपरिक वाद्य आपल्याला दिसत आहेत, लोकवाद्य आपल्याला दिसत आहेत आणि या कार्यक्रमामधून आता महावादन हा एक सुंदर कार्यक्रम येथे होतो आहे. आणि आपल्या सर्व आमच्या मित्रांनी सहभाग घेतला त्यांचं अभिनंदन पहिलं करतोय. मुली आहेत, मुलं एकत्र येतात, एकोप्याने वाजवतात, एक नाद निर्माण करतात, एकोप्याचा आवाज निर्माण करतायत. आणि म्हणून या सर्वांचं खूप कौतुक आपल्या सर्व संगमनेरवासियांच्या वतीनं मी इथे करतो आहे. हा उत्सव आपल्या सर्वांचा आहे, गणेश उत्सव आहे. दरवर्षी आपण अत्यंत आनंदाने साजरा करतो, धार्मिकतेनं साजरा करतो आणि एक अत्यंत चांगलं प्रदर्शन संगमनेरचं नाव महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या अर्थानं गेलं पाहिजे याची काळजी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं घ्यायची आहे. संगमनेर बंधुत्वाचं गाव, संगमनेर म्हणजे शांततेचं गाव, असं नाव आपलं महाराष्ट्रात देशात गेलं पाहिजे ही काळजी आपणच घ्यायची. आपण नाही घेणार तर कोण घेणार, ती घेतलीच पाहिजे. आणि जो कौतुक आपल्या सगळ्यांचं आहे महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं ते वाढत कसं जाईल याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावं लागेल. आमदार सतीश तांबे यांचं कौतुक आहे की अत्यंत सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, सुंदर संकल्पना त्यांनी पुढे आणलेली आहे. आणि तुमच्या सगळ्या आमच्या ढोल वादकांचं सुद्धा खूप अभिनंदन आणि तुमच्या सर्वांचं सुद्धा खूप उत्साह या उत्सवामध्ये आम्ही इथे स्वागत करतो. गणेश उत्सवाच्या खूप सर्वांना इथे शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.